तर मंडळी, कोकणी रानभाज्या या यूट्यूब चॅनलवर तुमचा सगळ्यांचा सहर्ष स्वागत असा. बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा आम्ही एक रानभाजीचा व्हिडिओ घेऊन येलो, तो म्हणजे माकड शेंगाची भाजी. हा मंडळी, माकडाक शेंगा येतात आणि त्याची आम्ही भाजी करतलो असा मुळीच नाही. तर माकड शेंगा ही एक रानभाजी असा आणि त्याची भाजी ती कशी करतात ही आपणाक बघूच्या. त्याचे औषधी गुणधर्म काय हे पण आम्ही बघतो या नवीन व्हिडिओतून. चला तर मग. चला तर मग माकड शेंगाची माहिती आपण घेऊया. संस्कृतमध्ये एका युग्म फलोत्तमा असा म्हणतात. मराठीत शेंगुळी, माकडशिंग, शेंदे माकड, इंग्लिशमध्ये एका करालुमा असा काय काय वेगवेगळी नावं असत. हिचो आता औषधी उपयोग काय असा, याच्या खोडांचो भाजीसाठी उपयोग तसा म्हटला तर शोभेसाठी सुद्धा खडकाळ जागेत ही झाडा लावली जातात. ह्या वनस्पतीच्या कॅरेलुमा प्रजातीत आणखीन सुद्धा 3-4 प्रकारचे झाडा असत, त्याचो पण भाजीसाठी वापर कर. विशेष म्हणजे या वनस्पतीचा वापर जी भूक शमवची औषधं असत त्याच्यात केलं जातं. त्याच्याशिवाय रक्तातल्या साखरेचा प्रमाण सुद्धा ही नियंत्रित करता, वजन घटवण्याचं काम करता, साठलेली चरबी कमी करण्यासाठी याचा वापर होता. याच्याशिवाय अर्धशेषी, अशक्तपणा, हृदयरोग, मूत्ररोग, अपचन, मधुमेह, अपस्मार, फुफ्फुसाचे आजार, मूतखडा, त्वचारोग अशा बऱ्याच ठिकाणी या वनस्पतीचं औषधा करण्यासाठी वापर केला जातो. खरं म्हटलं तर या वनस्पतीचा खोड रानमेवा हा भारतात खूप पूर्वीपासून ही खाण्यासाठी वापरतात. शिकारी जेव्हा शिकारीक जातात त्यावेळी हीच रानभाजी आपली भूक शमवण्यासाठी, तहान भागवण्यासाठी वापरतात. आदिवासी जमातीत तर दुष्काळातला अन्न म्हणून या वनस्पतीचा उपयोग होता. वनस्पती या लागवडीखाली आणणं गरजेचं आहे. सततच्या अतिवापरामुळे निसर्गातून ही संपुष्ट होण्याची भीती निर्माण झालेली आहे. खरं तर 1-2 वर्ष जुना असणाऱ्या झाडापासून आणखीन झाडा तयार करू होई आणि तर आज गरजेचं असा. आता या माकड शेंगाची भाजी कशी करतात तर आम्ही बघूया. आता याच्यासाठी साहित्य काय काय लागतं तर माकड शेंगीचे कोवळे तुरे घेऊ गये, चिरलेलो कांदो होयो, लसूण, किसलेला खोबरा, मसालो, तेल, कोकम, मीठ ह्या साहित्य घेऊ काय. मग आता करायची कशी. तर पहिल्यांदा ही कोवळी भाजी धुवून घ्यायची, ती बारीक चिरून घ्यायची. कांदो बारीक चिरून घ्या, खोबरा किसून घ्या, कढई घ्या, ती चुलीवर ठेवा नाही तर गॅसवर ठेवा, त्यात थोडा तेल घाला. तेल तापल्यावर त्यात कांदो लसूण टाका, तो थोडंसं लाल होऊ द्या. हो लाल झालो की त्यात ती चिरलेली भाजी टाका, ती थोडी परतून घ्या. शिजल्यावर मग गरजे इतक्या मीठ टाका, त्याच्यात तिखट टाका, कोकम टाका आणि भाजी चांगली अशी परतून घ्या. भाजी शिजली की त्याच्यावर खोबरा टाका, ती परतून घ्या, त्याच्यावर झाकण ठेवा. जरा वाफ इल्यावर मग चुलीवरची उतरून खाली ठेवा.
हे बघा तुमची माकड शेंगाची भाजी तयार झालेली असा. ही भाजी नाचणीच्या नाही तर तांदूळाच्या भाकरीबरोबर भारीच लागता. तर मंडळी, हो व्हिडिओ तुमका आवडलो तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां, कमेंट करूक अजिबात इसरा नकोत. धन्यवाद.